नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.3 ट्रुथ ही जी पोएम आहे त्या पोएमचा आपण वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रुथ या पोएमचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर वर्कशॉपला सुरुवात करत असताना फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो म्हणजे रीड द पोएम। तर यासाठी तुम्हाला पोएम रीड करावी लागणार आहे। आणि क्वेश्चन नंबर 2, फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाइन्स ईच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच। पुढे तुम्हाला 2 फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत, अलाइटरेशन अँड रिपिटेशन। मग आता त्याची आपल्याला 2 उदाहरणं लिहायची आहेत। अलाइटरेशनसाठी बघा, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, हे पहिलं एक्झाम्पल आपल्याला लिहिता येईल। स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, हे दुसरं उदाहरण आपण लिहिणार आहोत। आणि रिपिटेशनसाठी स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन। आणि दुसरं म्हणजे स्लॅन्ट अँड कर्व द फॉल वर्ड्स टू पायर्स अँड स्टिक इनसाइड मी। अशा पद्धतीने ही 2 उदाहरणं आहेत। क्वेश्चन नंबर 3, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ। आता सिनॉनिम्स आपल्याला लिहायचे आहेत। सिनॉनिम्स म्हणजे सेम मिनिंग वर्ड। मग त्यातला पहिला वर्ड जो आहे तो म्हणजे इंजुरी। सिनॉनिम वर्डसाठी इंजुरीला आपण ब्रुजेस हा सिनॉनिम वर्ड येतो। सेकंड, डेलिकेटसाठी टेंडर। त्यानंतर थर्ड, एकसाठी आपण पेन और स्केअर हा वर्ड लिहिणार आहोत। फोर्थ आहे एम्ब्राससाठी आपण मॉर्टिफाय हा वर्ड लिहिणार आहोत। आणि फिफ्थ आहे कर्व, तर कर्वसाठी आपण हील। याचाच अर्थ लक्षात घ्या की आपण हे जे वर्ड्स लिहिलेले आहेत ते सिनॉनिम वर्ड लिहिलेले आहेत, म्हणजे समानार्थी शब्द। इंजुरी, ब्रुजेस, डेलिकेट, टेंडर, त्यानंतर पेन और स्केअर, एम्ब्रास, मॉर्टिफाय आणि कर्व, हील। त्यातलाच क्वेश्चन नंबर बी, पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटॉनिम्स ऑफ। अँटॉनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स। मग फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फॉरगेट, रिमेंबर, फॉरगेटसाठी रिमेंबर। त्यानंतर फ्लॅट और स्ट्रेट, कर्व, मेक, ब्रेक, राइज, फॉल, आउटसाइड, इनसाइड। अशा पद्धतीने आपण अपोजिट वर्ड्स दिले। इथे आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे। क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम, राईट देम इन युअर नोटबुक। फर्स्ट बघा, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी। आता कवितेमध्ये अशा कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला इजा होते? स्टिक्स अँड स्टोन्स, these objects can cause injury to our body. B, how do harsh and bitter words hurt the poet? Harsh and bitter words are like slant and curved sword, they deeply hurt the poet's sentiments. C, what can heal faster, body or the mind and heart? Explain your choice. म्हणजेच काय की काय लवकर बरं होऊ शकतं, शरीर की मन की हृदय? मग body can heal from any scare faster than our mind and heart, because when our mind and heart get hurt, it disturbs us for a long time. It is quite difficult to come out of that trauma. D, why are harsh words called ghost? म्हणजेच कठोर शब्दांना भूत असं का म्हटलं आहे? बघा, harsh words are called ghost because they hurt our emotions. And the insult caused by words disturb our mind for a long time. Last question, what does the poet want you to keep in mind when you speak? म्हणजे तुम्ही बोलत असताना तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काय विचार ठेवायचा आहे याबद्दल कवीने इथे विचारलेलं आहे। The poet says that harsh language hurts our mind
and heartbeat last for a long time. So the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5, find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. 1 is done for you. Stanza 1 A B C B. मग आपल्याला स्टांजा सेकंड अँड स्टांजा थर्ड सांगायचं आहे की कोणत्या प्रकारची राईम स्कीम आलेली आहे. स्टांजा नंबर सेकंड जेव्हा आपण बघतो तेव्हा राईम स्कीम आपण जेव्हा लावत असतो किंवा राईम स्कीम जेव्हा आपण लिहत असतो तेव्हा आपल्याला कवितेत ज्या ओळी दिलेल्या आहेत तर त्या ओळींच्या शेवटी जो शब्द आहे त्या शेवटच्या शब्दांचा विचार करायचा असतो, कारण ते शेवटचे शब्द ज्या यमक जुळणाऱ्या पद्धतीने असतील त्याप्रमाणे आपण ABCD जो असेल तो क्रम आपल्याला लिहायला लागतो. तर त्याप्रमाणे जर बघितला तर पहिली जी स्टांजा 2 मधली जी पहिली ओळ आहे त्यातला लास्ट वर्ड बघितला तर तो कोणता आहे, स्वॉर्ड, म्हणून आपण इथे A. त्यानंतर मी, त्याच्याशी राईम नाही आहे म्हणून आपण B हे लेटर लिहिलं. त्यानंतर बोन्स, इथे पण आपण C लिहिणार आहोत, म्हणजे स्वॉर्ड्स, नी, बोन्स याच्यामध्ये एकही रायमिंग वर्ड नाही आहे. पुन्हा मी म्हणून आपण इथे B लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने ABCD, कारण मी ही एकच राईम पेअर आलेली आहे म्हणून आपण BB लिहिलं, परंतु A आणि C मात्र वेगवेगळे आहेत, त्यानुसार आपण तो ABCDचा क्रम लिहिला. आणि त्याच पद्धतीने जो तिसरा स्टांजा आहे तो सुद्धा ABCB अशा पद्धतीने त्या तिसऱ्या स्टांजाची सुद्धा काय आहे, राईम स्कीम आहे, हे आपल्या लक्षात येतं. क्वेश्चन नंबर 7, कंप्लीट द फॉलोविंग. आता या प्रकारचा प्रश्न याच्या आधी आपण सोडवलेला आहे, तो म्हणजे काय तर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. इयत्ता 9वी मध्ये गेल्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न आपल्याला ब्रीफ स्वरूपात लिहायला असतो, परंतु आता मात्र छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं बघा, द टायटल ऑफ द पोएम ट्रूथ, हे त्याचा आन्सर आहे. द पोएट ऑफ द पोएम बॅरी वेट. नंबर ऑफ स्टांजाज 3. Theme of the poem, we should not say anything bad to anyone, we should use words carefully. Rhyme scheme ABCB. Figure of speech, alliteration and repetition. The line I like pain from words has left its scare on mind and hearts that's tender. म्हणजे तुमच्या आवडीची कोणतीही लाईन तुम्ही कवितेतली लिहू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण ट्रूथ ही जी पोएम आहे त्या ट्रूथ या पोएमचा आपण वर्कशॉप सॉल्व केलेला आहे. त्याचा अभ्यास नक्की करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.